नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 28 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत। कारण इथे आता दत्त्याने पाठवलेली दारूची चपटी बॉटल सुली आणि दत्त्याच्या थोबाडावरती फेकत धोंडी अण्णांनी जिंकलं आपल्या सुनबाईचं मन। हे सगळं आपल्याला बघायला मिळणार, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता अण्णा दारूची बॉटल घेऊन आता बाहेर इकडे अंगणात पाठीमागे आलेले असतात। आता अण्णा लगेच दारूची बॉटल एक टक अशी डोळ्यासमोर धरतात। नाही 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 धोंडी, ही दारू म्हणजे तुझी यारा नाही। अरे आयुष्यभर तिने तुला साथ दिली, तू तिला असा दूर करू शकत नाही, तुला तर आज ती घ्यावीच लागणार, असे म्हणत अण्णा बॉटल जवळ घेतात। नाही नको, सुनबाईला शब्द दिलाय धोंडी, तू असं नाही वागू शकत, अशी दोन मनं आता त्यांचं डोकं खात असतात। त्याच वेळेस आता लगेच अण्णांचं एक मन म्हणू लागतो, अरे धोंडी, अरे एवढ्या दिवसापासून तुझी सोबत दिली रे, अरे वास तरी घेऊन बघ, वास घ्यायला काय हरकत आहे। आता अण्णा लगेच म्हणू लागतात, हो वास घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही। अण्णा दारूच्या बॉटलचं झाकण उघडतात आणि आता वास घेताच वा 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 मस्त, एक नंबर भारी, अशी छान अशी ॲक्शन करू लागतात। वा, अगदी बेंबीच्या देठापर्यंत वास गेला बरं का, असे ॲक्शन अण्णांची चालू असते। तेवढ्यात आता घरात अवनी, अण्णा अण्णा कुठे गेले? बेडवरती अण्णा नाही आहेत। अवनी आता सगळ्या घरात अण्णांना बघते, पुढे अंगणात जाऊन बघते, अण्णा अण्णा कुठे आहात तुम्ही, असे अवनी आता जोरजोरात आवाज येत असते। पण अण्णांचं इकडं पिऊ की नको पिऊ, पिऊ की नको पिऊ एवढंच चालू असतं। त्याच वेळेस आता सुनबाई अण्णांना शोधत पाठीमागे येते। अण्णा काय चालू आहे तुमचं? अण्णा पटकन आता हातात टॉवेल असतो, त्यात ती चपटी बॉटल लपवतात। सुनबाई कुठे काय ते बॉटल? त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, अण्णा तुम्ही बॉटलबद्दल काय बोलताय? अण्णांना धक्काच बसतो। तर इकडे आता गॅरेजवरती पानूचं काम चालू असतं। तेवढ्यात आता लगेच पायली जोरजोरात गाणं म्हणत येते, मुझे तुमसे हे कितने गेले, इतने दिन तुमने क्या किया, असं तिचं गाणं चालू असतं। त्याच वेळेस आता पाण्या म्हणू लागतो, माती खाली, इतने दिन में मैंने सिर्फ माती खाई आहे। अगं काय येतेस तू सारखं सारखं डोकं खायला? त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, पानू अरे असं काय करतो, तुझ्याशिवाय माझ्या दिवसाला सुरुवात होत नाही आहे म्हणून येते मी। त्यावर पाण्या म्हणू लागते, ए पायले, तू हे जे जे डेली रुटीन सुरू केलं आहे ना माझ्या गॅरेजवर, ते मला अजिबात आवडत नाही, माझं ना डोकं खराब झालं आहे त्यामुळे। त्यावर पायली म्हणू लागते, पानू तुझं तर फक्त डोकं खराब झालं आहे, माझं डोकं, मन, हृदय, अरे गुडघे, पाय सगळं खराब झालं आहे, मला तर काहीच सुचत नाही आहे। त्यावर पाण्या म्हणू लागतो, ए चल निघ इकडनं। त्यावर लगेच पायली म्हणू लागते, माझं गाणं ऐकल्यानंतर तुलाही गाऊशी वाटलं असेल ना, पायली आ आ। त्यावर लगेच पानू म्हणू लागतो, हो ना वाटलं, पण पायली आ आ नाही, पायली जा जा असं गाणं गाऊशी वाटलं, जा ना बाई, का डोक्याला ताप देते। त्यावर पायली म्हणू लागते, पानू असं काय करतोय, तू मला प्रॉमिस केलं होतं की नाही तू त्या लुबऱ्या डॉलीला ब्रेकअप देशील, मग माझ्या प्रॉमिसचं काय? त्यावर पानू म्हणू लागतो, मी त्यावरती फुल विचार केलाय पाहिले, पण माझा निर्णय झालाय, मी डॉलीला ब्रेकअप नाही देऊ शकत, कारण माझं तिच्यावरती लय लय जीवापाड प्रेम आहे, मी तिच्याशिवाय नाही जगू शकत। त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, पानू तू असं करू शकत नाही आहे, त्या लुबरीला मी सोडणार नाही आहे। त्यावर पानू म्हणू लागतो, ए चल जा, नको नको ते डोक्यात घालू नको, चल निघ इकडनं। तेवढ्यात आता पायलीला तिच्या मम्मीचा कॉल येतो। त्याच वेळेस पायली म्हणू लागते, पानू शांतबाईचा मम्मीचा कॉल आलाय। आता पायली पटकन फोन उचलते, हॅलो मम्मी, अगं मी कॉलेजमध्येच आहे। त्याच वेळेस पाण्यात जोरजोरात ओरडू लागतो, टोमॅटो घ्या, बटाटे घ्या, कांदे घ्या। आता मात्र लगेच पायलीची मम्मी म्हणू लागते, कॉलेजमध्ये मार्केटचा आवाज कसा येतोय? तेव्हा पायली आता पाण्याला गप्प बैस असे खुणावत असते, पण पानू आता मुद्दामून करत असतो। त्याच वेळेस पायली म्हणू लागते, मम्मी अगं कॉलेजच्या मागेच मार्केट आहे ना, त्यातलाच आवाज येतोय। त्याच वेळेस पाण्या ओरडू लागतो, चल चल पाहिले, पिक्चरची वेळ झाली, चल आपली तिकीट फेल जातील। आता मात्र हे सगळं तिच्या मम्मीने ऐकलेलं असतं। तेव्हा लगेच आता पायली म्हणू लागते, मम्मी अगं मी पिक्चरला नाही आहे, मी लगेच घरी पोचते, तुला खोटं वाटतंय का, असे म्हणत आता पायलीची मम्मी फोन बंद करते। पाण्यात जोरजोरात हसू लागतो। तेव्हा लगेच आता
पायली म्हणू लागते, पानू अरे का करतोस हे सगळं? हे बघ तू ना लय कठोर दिलाच आहे. त्याच वेळेस आता लगेच पाण्या म्हणू लागतो, पाहिले तू माझ्या डॉलीला लुबरी नको नको ते बोलते, तेव्हा मला नाही त्रास होत का? मग आता ना तुझ्या मम्मीने तुला 4 फटके दिले पाहिजे, म्हणजे तुझं डोकं ठिकाण्यावर येईल. चल निघ इकडनं. आता पायली लगेच रागाच्या भरातच तिकडनं निघालेली असते. तर इकडे आता सुनबाई अण्णांना म्हणू लागते, अण्णा तुम्ही बॉटलबद्दल काय बोलताय? बॉटलचा विषय काय काढता इथे? त्यावर अण्णा म्हणू लागतात, बॉटल? मी कुठे बोललो बॉटल? सुनबाई मी बादली म्हणत होतो. अगं मला बादलीभर इरीतनं पाणी काढायचंय ना. त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा कशाला? त्यावर अण्णा म्हणू लागतो, सुनबाई जराशी आंघोळ करावी असं वाटते. त्यावर अवनी म्हणू लागते, अण्णा तुम्हाला आंघोळ करायला जमणार नाही. अहो टाके तुम्हाला घातलेले आणि तुम्हाला एकट्याला कसं जमणार? हे बघा राजा आणि यशोदा आले ना की मी त्यांना सांगते, मग ते दोघे मिळून तुम्हाला आंघोळ घालतील. चला आतमध्ये. तेव्हा अण्णा म्हणू लागतं, सुनबाई सुनबाई मी करतो. अगं त्यांना खूप वेळ लागेल, मला करू दे की. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, जमणार नाही, मी तुम्हाला इथे काही करू देणार नाही. चला लवकर आतमध्ये, आराम करा बरं. तुम्हाला जेवायचं आहे का? आता अवनी जबरदस्तीने अण्णांना आतमध्ये घेऊन येते. अण्णा मात्र ती चपटी टॉवेलमध्ये अशी गुंडाळून हातात घट्ट धरून असतात. आता अण्णा बेडवरती बसतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, अण्णा तुम्हाला काही सूप वगैरे बनवून देऊ का? त्यावर अण्णा म्हणू लागतात, नो सुनबाई, माझा अजून नाश्ता फुल भरलेला आहे पोटात, मला अजून भूक नाही आहे. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, हो ना, मग इथेच बसा आणि आराम करा, मी पुस्तकं वाचते. त्यावर अण्णा म्हणू लागतात, सुनबाई जा तुम्ही अभ्यास करा जा. आता लगेच अवनी आतमध्ये जाते. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, काय चालू आहे ना काही कळत नाही. या माणसांना पण ना आत्ताच दारू आणून द्यायची होती, नंतर दिली असती, थोडं बरं झाल्यानंतर तर काय बिघडलं असतं. आता त्या दारूच्या बॉटलीकडे बघून मन असं तिळतिळ तुटतंय. काय करू, पिऊ की नको पिऊ असं अण्णांचं पुन्हा सुरू होतं. नाही 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 नाही, थोडीशी घेतोच मी, सुनबाईला कुठे कळणार आहे थोडी घेतल्यानंतर. त्यावर लगेच अण्णा आता पुन्हा बॉटलजवळ गेला. नाही नको, सुनबाईला कळलं तर? नाही नको, सुनबाईला मी वचन दिलं आहे. दोंड्या तू सुनबाईला दिलेलं वचन नाही मोडू शकत. असे म्हणत अण्णा आता लगेच विचार करू लागतात. पण थोडासा एक घोट चालेल ना? आता अण्णा पटकन उठतात आणि लगेच किचनमधनं आता ग्लासमध्ये ती दारू ओतायला जाणार. तेच आता इकडे बाहेर आता दत्त्या आणि सुली मात्र जाम खुश झालेले असतात. सुले आता बघ पेताड धोंड्या बाहेर येणार. अगं मी तसा डावच टाकलाय, त्याच्या मित्रांना धाडलं होतं मी तिकडे, ते दारूचे बॉटल घेऊन गेले होते धोंड्याकडे, एव्हाना बॉटल संपल्या बी असतील. आता नमी या दोघांचं समद बोलणं ऐकत असते. तेव्हा लगेच आता सुली म्हणू लागते, वा दत्ते दादा तू तर एक नंबर भारी काम केलं की, म्हणजे आता सुनबाईला दिलेलं वचन धोंड्या मोडणार आणि दारू डोसणार. त्यावर लगेच आता दत्त्या म्हणू लागतो, हो अगं असंच होणार. बघ पेताड माणसं दारूकडे बघून स्वतःला आवरू शकत नाही ग, शब्द बिब्द वचन विसरून जातात ते, आणि धोंड्या बी तेच करणार. आता धोंड्या चपटी घेणार आणि आपला डाव सक्सेसफुल होणार. असे म्हणत आता दत्त्या आणि सुली धोंड्यानांची बाहेर येण्याची वाट बघत असतात. तर नमीने आता हे त्यांचं कांड सगळं काही ऐकलेलं असतं. हळूच आता दबक्या पावलांनी नमी पाठीमागणं आता धोंडे मामाच्या घरात येते. तर इकडे अण्णा आता ग्लासमध्ये दारू ओतणार. तेच आता नमीचा आवाज येतो, धोंडी मामा. आता अण्णा पटकन ती बॉटल लगेच हांड्यात टाकतात आणि आता लगेच ग्लास हातात घेतात. तेव्हा नमी म्हणू लागते, मामा काय चालू आहे तुझं, काय त्या ग्लासमध्ये? त्यावर अण्णा म्हणू लागतं, दे नमे, अगं पाण्याचा ग्लास आहे तो, असं काय बघायली? त्यावर लगेच नमी आता इकडनं तिकडनं चपटी बॉटल शोधू लागते. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, बॉटल शोधतेस का तू? तेव्हा नमी म्हणू लागते, बरोबर, तुला कसं कळलं? तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, तू अशी शोधते ना म्हणून मी असा निर्णय डोक्यात आणला, तू असंच काहीतरी शोधत असेल असं मला वाटलं. त्यावर लगेच आता नम्मी म्हणू लागते, धोंडी मामा तू दारू प्यायलेस का? त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, तुम्ही ना उगाच दारूची आठवण करून देता. हे बघा मी दारू प्यायलेलो नाही आहे. नमे तोंडाला येईल ते बोलू नको. त्याच वेळेस अवनी येते, नमिता अगं काय झालं आहे? त्यावर नमी म्हणू लागते, कुठे काय, मी ना मामाची चौकशी करायला आले होते, मामाला बरं वाटतंय की नाही ते बघायला आले होते. त्यावर धोंड्यांना म्हणू लागतात, मी ठणठणीत बरा आहे,
अगदी ओके, माझी काळजी करू नको. त्याच वेळेस आता नमी म्हणू लागते, हो ना, ओकेच राहा मामा तू, इकडे तिकडे गडबड करण्याचा प्रयत्न करू नको. त्यावर अण्णा म्हणू लागतं, दे, मी कशाला गडबड करू, मी ओकेचे सांगितलं ना. त्यावर नमी म्हणू लागते, मामा तुझे ते मित्र कशाला आले होते रे. त्यावर धोंड्यांना म्हणू लागतात, कुठले मित्र. तेव्हा नमी म्हणू लागते, अच्छा म्हणजे विसरला का. मग लगेच धोंड्यांना डोक्याला हात होतं, अरे हो आले होते की, माझी काळजी करत होते, विचारपूस करायला आले होते, कसं आहे मी आता हे बघायला आले होते. त्यावर नमी म्हणू लागते, काय घेऊन आले. तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात, कुठे काय, सांगितलं ना भेटायला आले होते. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, नमिता अगं काय झालं आहे. त्यावर लगेच नमी आता अवनीजवळ येते. अवनी, कसं आहे ना, आमच्या दत्त्या मामाने ना धोंडी मामांच्या मित्रांना मुद्दामून इकडे धाडलं होतं, कारण धोंडी मामाला त्यांनी दारू घेऊन आणले ना, आणि दारू पिल्यानंतर सुनबाईचा शब्द मोडणार आणि दत्त्या आणि माझ्या मम्मीला मज्जा येणार ना, म्हणून हे सगळं कांड चालू होतं. त्यावर लगेच आता धोंड्या अण्णांच्या सगळं लक्षात आलेलं असतं, म्हणजे ही दारू दत्त्याने पाठवली. दत्त्या लय भला माणूस आहे. त्यावर लगेच आता नमी आणि अवनी अण्णांकडे बघतात. अण्णा काय बोलला तुम्ही. त्यावर अण्णा म्हणू लागतात, दत्त्या चांगला माणूस नाही आहे असं म्हणतोय मी, मला दारू पाजतो काय. दत्त्या आता तुझ्याकडे बघतोच मी. त्यावर नमी म्हणू लागते, पण मामा ती दारूची बॉटल तू घेतली का. त्यावर धोंड्यांना म्हणू लागतात, नाही नाही, मी सुनबाईला शब्द दिलाय की नाही, मी दिलेलं वचन मोडत नाही, मी खोटं बोलणारा माणूस नाही आहे. धोंड्यांना खरं बोलतो, सुनबाई मी दारू घेतलेली नाही आहे. त्यावर लगेच आत्ता नमी म्हणू लागते, हो असंच कर, सुनबाईचं वचन मोडू नको धोंडी मामा. आणि सुनबाई तुला खरंच थँक्यू बरं का, आज तुझ्यामुळे आमचा मामा चक्क दारूपासनं दूर राहिला आहे. आणि मामा तुला प्राऊड ऑफ यू, खरंच प्राऊड करते मी, तू चक्क दारू प्यायला नाही हे बघून खूप भारी वाटलं. त्याच वेळेस धोंड्यांना म्हणू लागतात, या दत्त्याची ना अशी चामडी सोलायला पाहिजे आणि असा फॅनला उलटा टांगायला पाहिजे. तेव्हा लगेच नमी म्हणू लागते, आणि खालनं अशी मिरचीची धुरी दिली पाहिजे. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, कुणाला. त्यावर नमी म्हणू लागते, दत्त्या मामाला, आणि तुला पण, जर तू दारू प्यायला ना धोंडी मामा, तुला पण तशी धुरी द्यायला पाहिजे. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतं, दे, मी प्यायलो नाही ना, चल निघ मग इकडनं. तेव्हा नमी म्हणू लागते, तुझ्यावर तर मी लक्ष ठेवूनच राहणार आहे रे मामा. आता असे म्हणत नमी निघालेली असते. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, तिकडनं तुझ्या घरनं लक्ष ठेवणार आहे का माझ्यावर. आता अवनी हसू लागते. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतात, समद्यांचं माझ्यावरच लक्ष. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो अण्णा, समदेजण आता तुमच्यावर लक्ष ठेवूनच असणार आहे. त्यावर अण्णा म्हणू लागतात, बरं झालं, त्या निमित्ताने माझ्याकडे लक्ष तरी द्यायला लागले, माझ्याकडे कोणी बघत नव्हतं ना सुनबाई. अवनी हसू लागते आणि अण्णा आता इथे बेडवरती बसतात. आता मात्र अण्णांना या बॉटलचं काय करावं काही सुचत नाही. तेवढ्यात अवनी म्हणू लागते, अण्णा जेवण गरम करून आणू का. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, हो सुनबाई आता खूप भूक लागली. तर आता अवनी लगेच किचनमध्ये जाते. त्याच वेळेस आता हंड्यात लपवलेली बॉटल अण्णांनी आता पुन्हा काढून घेतलेली असते. तर इकडे आता सुली आणि दत्त्या मात्र बाहेर वाटच बघत असतात, कधी एकदा हा पेताड धोंड्या बाहेर येतो. तेवढ्यात लगेच आता धोंडी अण्णांच्या घरनं नमीला येताने दत्त्याने बघितलेलं असतं. तेव्हा दत्त्या म्हणू लागते, नमे ये 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 इकडं, आली का, तुझ्या धोंडी मामाला भेटून आली. अगं कोणी कितीही काही म्हटलं आणि काही बोललं तरी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असतं गं नमे. अगं तो धोंड्या नाही सुधारणार, दारू पिऊन बसला असेल ना फुल टांगटिंग होऊन. त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते, तुझ्यामुळे झाले दत्त्या मामा हे सगळं. अरे चांगली धोंडी मामाने दारू सोडली होती, पण तू त्या मित्रांना पाठवलं ना, मुद्दाम केलं नाही सगळं. अरे काय हाल झाली त्या धोंडी मामाचे, दारू पिऊन बसलाय, आधीच त्याला बरं वाटत नव्हतं, सुनबाईचा शब्द मोडलाय त्याने आणि दारू प्यायलाय, बसलाय दारू डोसत. त्यावर आता दत्त्या आणि सुली जाम खुश होतात. नमीने आता यांना चांगलंच गंडवलेलं असतं. तेव्हा लगेच आता सुली म्हणू लागते, दत्त्या दादा म्हणजे तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला, म्हणजे धोंड्याने सुनबाईचा शब्द मोडला आणि दारूला जवळ केलं. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, सुले अगं हे तर होणारच होतं, पेताड माणसं दारूला बघून दारूपासनं दूर पळूच शकत नाही. अगं मग शब्द बिब्द इसरतात ग ते. आता बघ
आता धोंड्या पुन्हा पेताड होणार आणि मग आड्यावरती तिकडे गुत्त्यावर जाणार. सतत आपला डुलत डुलत दारूत पडलेला असणार आणि मग त्याची सुनबाई घर सोडून जाणार आणि त्याचं ते घर आपलं होणार. असे म्हणत आता धत्त्याने सुलीला लय आनंद झालेला असतो. नाचुकी काय आनंदाने असं झालेलं असतं. नमीला मात्र आता हे सगळं बघून हसू येतं. तेव्हा लगेच सुली म्हणू लागते, येईलच की आता थोड्याच वेळात हा पेताड डुलत डुलत बाहेर येईल, मग बघ कशी मजा घेऊ त्याची. दत्त्या आपण असं हसू ना, लय मजा येणार आहे. त्याच वेळेस आता लगेच नमी म्हणू लागते, मजा नाही याला ना आसुरी आनंद म्हणतात मम्मी. त्यावर लगेच दत्त्या म्हणू लागते, तुझा आतमध्ये स्वयंपाकाला लाग, स्वयंपाकाचं बघ, आमचं आम्ही बाहेर बघून घेतो. नमी आतमध्ये जाते, दरवाज्यातनं डोकावून या दोघांकडे बघत असते. तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, सुले आता आपलं स्वप्न पूर्ण होणार. धोंड्याची सून निघून जाणार आणि धोंड्याचं घर आपलं होणार. आता मात्र दोघेही टोक लावून धोंडी अण्णांच्या घराकडे कधी धोंडी अण्णा बाहेर येतो याची वाट बघत असतात. तर इकडे आता अण्णा पलंगावरती बसलेले असतात. आता मात्र अण्णा ती बॉटल आणि एक ग्लास असे समोरासमोर ठेवतात आणि आता दोनही हात, एक हात ग्लासकडे जातोय की दुसरा हात बॉटलीकडे जातोय. पण अण्णांचा हात बॉटलकडेच खेचला जात असतो. पण अण्णा आपल्या हाताला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. नाही नाही, सुनबाईला दिलेला शब्द मी मोडणार नाही. त्या दत्त्याने मुद्दाम दारू पाठवली ना, माझी परीक्षा घेतो काय? नाही घेणार मी दारू. पण दुसरं मन, दारू घे धोंड्या, तुला गरज आहे, अरे तुझी यारा नाही, असं आता अण्णांना सांगत असतं. तेवढ्यात लगेच सुनबाई येते. अण्णा त्या क्षणाला आता पलंगावरती असलेली बॉटल अण्णा पटकन असे झोपतात आणि उशीखाली ढकलतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, अण्णा असे का पडलेत, काय झालंय? त्यावर अण्णा म्हणू लागतं, सुनबाई खूप भूक लागली, पोटात दुखत होतं ना, लय भूक लागली. असे म्हणत आता अवनीच्या नकळत अण्णांनी ती चपटी बॉटल मांडीखाली ठेवलेली असते. तेव्हा लगेच आता अवनी ते ताट खुर्चीवरती ठेवते. अण्णा चला बरं जेवण करून घ्या, चला पटकन. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, पाणी आणते मी. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, नको पाणी. तेव्हा अवनी म्हणू लागते, पाणी नको, जेवणानंतर पाणी लागतं अण्णा. त्यावर अण्णा म्हणू लागतात, हो का, मग आण सुनबाई. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, अण्णा ती बॉटल तुम्ही इकडे का आणली? आता मात्र अण्णांना धक्का बसतो. अरे बापरे, म्हणजे चपटी बॉटलबद्दल सुनबाईला कळलं की काय? अण्णा घाबरतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, द्या पटकन, ती बॉटल माझ्याकडे द्या. त्यावर अण्णा घाबरतच म्हणू लागतं, सुनबाई पण ते. त्यावर अवनी म्हणू लागते, सांगितलं ना, बॉटल द्या. अण्णा आता ती चपटी बॉटल लपवलेली बाहेर काढणार. तेच अवनी म्हणू लागते, असं काय करताय अण्णा, तुमच्या पाठीमागे पाण्याची बॉटल ती द्या. आता मात्र अण्णा लय खुश होतात. ही का, घे सुनबाई. आता मात्र अवनी लगेच पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जाते. धोंडी अण्णा आता ती दारू पिऊ की नको, पिऊ की नको असा विचार करत असतानाच अवनी बाहेर येते. अण्णा थँक्यू बरं का, खूप खूप थँक्यू. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, काय झालं सुनबाई? त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, अण्णा तुम्ही दारूची बॉटल असूनही, तुमचे मित्र घेऊन आलेले असूनही तुम्ही त्यांना माघारी पाठवलं. ती दारू घेतली नाही, केवळ माझ्या शब्दासाठी. अण्णा तुम्ही माझ्या शब्दाला एवढा मान दिला, एवढी किंमत दिली. या घरात माझ्या शब्दाला एवढी किंमत दिली जाते ना, हे बघून मला खूप भारी वाटतं. नाही म्हणजे मला ना असं स्वतःला प्राऊड फील होतं आहे. अण्णा मला हे तुमचं वागणं बघून खूप भारी वाटलं. थँक्यू अण्णा. आता मात्र अण्णा म्हणू लागतं, सुनबाई ते मी. त्याच वेळेस अवनी आता अण्णांजवळ बसते. अण्णा खरंच या घरात आल्यापासनं ना शब्दाची किंमत काय असते ना, हे मला खरं कळलं आहे. या घरात माझा शब्द म्हणजे ना अगदी आभाळा एवढा असतो आणि तो तुम्ही खूप छान जपता ना, हे बघून मला खूप भारी वाटतं. असे म्हणत अवनीच्या डोळ्यातनं आता पाणी येत असतं, ती रडत असते. अण्णा मात्र भावूक झालेले असतात, आपल्या सुनबाईकडे बघत असतात. सुनबाई, सुनबाई मी ते. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, थँक्यू अण्णा. असे म्हणत अवनी तिकडनं निघून जाते. अण्णांना मात्र वाईट वाटतं, कारण सुनबाईने आपल्या सगळ्यांना आपलंसं केलं आणि मी दारूला जवळ करायला निघालो होतो, सुनबाईचा शब्द मोडायला निघालो होतो. नाही धोंड्या, तू चुकत होता. असे म्हणत आता अण्णा लगेच ती दारूची बॉटल आणि ग्लास घेऊन बाहेर येतात. आता अण्णा बाहेर येताच आता या सुली आणि दत्त्याला लय आनंद होतो. आला, धोंड्या बाहेर आला.
बघ बघ बॉटल आणि ग्लास हातातच आहे. आता लय धिंगाणा होणार, राडा होणार, मज्जा येणार असे म्हणत आता दोघेहीकडनं वाटच बघत असतात पुढे काय होणार हे. त्याच वेळेस अण्णा लगेच बाहेर येतात आणि ग्लासमध्ये जे पाणी असतं ते फेकतात. त्याच वेळेस आता सुली म्हणू लागते, दत्त्या अरे पाणी होतं की दारू फेकली का अशी धोंड्याने. त्याच वेळेस दत्त्या म्हणू लागतो, दारू फेकणार आहे तो धोंड्या, अगं लय चिलटा आहे तो दारूचा. पेताड माणसं कधी बी दारू दूर करत नाही सुले, मी सांगतोय ना तुला. नमी मात्र आता या दोघांचे बोलणं ऐकून हसत असते आणि धोंडी मामाकडे बघत असते. त्याच वेळेस आता लगेच दत्त्या म्हणू लागतो, बघ आताची चपटी बॉटल हातात आहे ना, तिचं झाकण उघडणार आणि बॉटलच तोंडाला लावणार धोंड्या, बघ सुले. आता मात्र सुली आणि दत्त्या डोळे फाडून धोंडी अण्णाकडे टक लावून बघत असतात. त्याच वेळेस आता हातात जी चपटी बॉटल असते ती धोंड्यांना जोरदार दिशेत दत्त्याच्या घराच्या दिशेने फेकतात. आता मात्र ती बॉटल दगडावर जाऊन धपकन आपटते आणि फुटते. आता दत्त्या आणि सुलीला धक्का बसतो. धोंड्याने बॉटल फेकली दारूची. आता मात्र तेवढ्यात लगेच अण्णा जोरात ओरडतात. आता त्याच वेळेस अण्णांचा आवाज ऐकून सुनबाई धावत येते. अण्णा काय चाललंय? अण्णा तुम्हाला बरं वाटत नाही का? तुम्ही ठीक नाही आहात का? अण्णा काय होतंय? अण्णा लगेच हात जोडतात. सुनबाई मला माफ कर ग, मी तुझा शब्द मोडायला निघालो होतो. आता मात्र सुनबाईने अण्णांचं मन जिंकलेलं असतं. धोंड्या आणि सुनबाईला असं एकमेकांची काळजी करताना बघून सुली आणि दत्त्याला धक्काच बसलेला असतो. आता दत्त्या आणि सुली एकमेकांकडे बघू लागतात, कारण एवढा सगळा डाव आखूनही धोंडी अण्णांनी शेवटी आपल्या सुनबाईचा शब्द जपलेला असतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता इथे रक्षाबंधनचा दिवस असतो. अवनीच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं. अण्णा मात्र त्या क्षणाला घरात येतात आणि राजाला हाणायला सुरुवात करतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, अण्णा मला का मारताय तुम्ही? त्यावर आता लगेच अण्णा म्हणू लागतो, सुनबाईच्या डोळ्यातनं अश्रू आलेच कसे? तुझ्यामुळे आले, तुझ्यामुळे. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही अण्णा, राजाने काही केलं नाही आहे. अहो आज रक्षाबंधन आहे ना, मला माझ्या भावाची, माझ्या घरची आठवण आली ना, म्हणून अश्रू आले. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, सुनबाई आम्ही तुझे अश्रू बघू शकत नाही. चल तुझी रक्षाबंधन साजरी होणार. आम्ही स्वतः दांगट तुला देशमानेंच्या घरी रक्षाबंधनला घेऊन जाणार. आता सगळी देशमाने या दांगटांना बघून कसे चक्कर येणार, त्यांना मात्र चांगली झांज येईल. असे आता दांगट आपल्या सुनबाईला कसं सरप्राईज देणार, पुढे खूप मज्जा येणार. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ